पवईच्या भीमनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली आणि यावर जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केलंय। खासगी बाउन्सर्सना बाहेर काढलं तर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। काल गरीब लोक रस्त्यावर झोपले होते आणि पोलिसांचा बंदोबस्त वेगळ्या ठिकाणी होता असा आरोप सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। ही घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी जितेंद्र आव्हाड यांनी जाऊन तिथल्या जागेची पाहणी केली, नागरिकांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यानंतर आव्हाड चांगलेच संतापलेले सुद्धा पाहायला मिळालं। मस्तवाल झालेले अधिकारी कोण तो कुलकर्णी, काय त्याचे अधिकार, तो येऊन पोलिसांना सांगतो तोडा। डीएमसी कानावर हात ठेवतो, मला काय माहित नाही। आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची इन्क्वायरी झाली पाहिजे। याच्यातले जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत। पोलिसांवरही डिसिप्लिनरी ऍक्शन झाली पाहिजे। उद्या पोलीस 2 गुंड प्रोटेक्शन मागायला येतील तर त्यांना पण प्रोटेक्शन देऊन टाकेल। आणि दुसरी गोष्ट, हे ह्युमन राईट्स कमिशनच्या कार्यक्षेत्रात येतं की नाही याची स्पष्टता महाराष्ट्र सरकारने करावी। विधानसभा अध्यक्षांनी मीटिंग घेतली, विधानसभा अध्यक्षांनी या झोपडपट्टीच्या समितीला बोलवलं का बैठकीला या म्हणून? म्हणजे आपणच बसायचं, आपणच निर्णय घ्यायचा आणि वाजवून टाकायचं। इथल्या समितीला बोलवलं असतं, तुम्ही कधीपासून राहता, काय राहता? अरे तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात, 288 आमदारांचे बाप आहात तुम्ही। ते बापानी कमीत कमी बिचाऱ्या नागरिकांची तरी तमा बाळगावी।